लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे। एकूणच संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलेलं आहे। राजधानी दिल्लीत आज याची घोषणा होणार आहे। आज निवडणुकांची घोषणा झाल्यास त्या क्षणापासून आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसारच होणार असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं। भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा निवडणुकांवर काही परिणाम होणार का असा प्रश्न अनेकांनी विचारला। यावर देशातील लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील असं उत्तर अरोरा यांनी दिलं होतं। निवडणूक आयोगाच्या नवीन अधिसूचनेनुसार उमेदवारांना त्यांच्या परदेशातील मालमत्तेची ही माहिती द्यावी लागणार असल्याचं वृत्त समजते। आयटी विभाग यामध्ये विशेष करून लक्ष घालणार असल्याचं सूत्रांकडून समजते। 1,63,331 मतदान केंद्र व्हीव्हीपॅट मशीन्स यावेळी वापरली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे। सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी समिती देखील स्थापन करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट।